नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त असे ज्वारीचे पळी पापड। चवीला अतिशय उत्तम, करायला सोपी व पोट भरतील असे हे आपले ज्वारीचे पळी पापड आहे। तर आता हे ज्वारीचे पळी पापड कसे बनवायचे ते बनवण्याकरता आपण सर्वात प्रथम रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर ज्वारीचे पापड बनवण्याकरता मी या ठिकाणी अर्धा किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर अर्धा किलोच्या प्रमाणातील मी हे ज्वारीचे पळी पापड बनवत आहे। त्यानंतर यामध्ये आता हे जे अर्धा किलो आपलं ज्वारीचं पीठ आहे हे एक पातेलभर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। तर हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून यातील संपूर्ण गुठळ्या ह्या मोडल्या जाईल। तर अशा प्रकारे हे पीठ पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे आपण जेव्हा हे पीठ शिजवतो त्यावेळेस यामध्ये गुठळ्या तयार होत नाही, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करूनच आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून शिजवायचं आहे। आता पीठ छान मिक्स झालेलं आहे। आता आपण कुरड्या तयार करण्यासाठी लागणारं पाणी गरम करूया। तर थोडं जास्तच पाणी मी या ठिकाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर त्यातील थोडंसं पाणी मी काढून घेणार आहे। जर आपल्याला कमी वाटलं तर आपण यामध्ये हे ॲड करू शकतो। तर हे कळकळीत गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण थोडं कमीच घाला। त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहे। अर्धी वाटी पांढरे तीळ यामध्ये घातलेले आहे, त्यामुळे हे पापड छान दिसतात। 2 पातेलं पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण साहित्य घालून आपल्याला या पाण्याला आणखी एक उकळी आणायची आहे। यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये भिजवलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आहे। अर्धा किलो ज्वारीच्या पिठामध्ये आपण थंड पाणी घालून ते पीठ छान असं मिक्स केलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे। तर आता हे ज्वारीचं पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे व याला आता सतत ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही व छान असं हे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याला तर हे बुडाला लागू शकतं, त्यामुळे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। जर आपण नुसतंच ज्वारीचं पीठ घातलं तर यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला ज्वारीचं पीठ हे भिजवूनच यामध्ये घालायचं आहे व याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। आता याला छान अशी उकळी आलेली आहे। हे पीठ शिजायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतं। आता हे पीठ शिजलं आहे हे ओळखायचं कसं, तर एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये हे शिजलेलं पीठ थोडंसं आपल्याला घालायचं आहे। हे शिजलेलं पीठ या वाटीमध्ये थोडंसं आपल्याला घालायचं आहे। जर याचे गोळे होत असेल तर आपलं हे पीठ छान असं शिजलेलं आहे असं आपल्याला समजायचं आहे। जर हे फाटत असेल तर आपलं हे पीठ थोडं शिजायचं आहे, त्याला आणखी आपल्याला थोडं शिजवायचं आहे हे समजायचं आहे। आणखी 1-2 ते 3 मिनिटं या पिठाला शिजवून घेणार आहे। त्यानंतर आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये घातल्यानंतर त्याचे गोळे होत आहे। तर आता हे पीठ शिजलेलं आहे। एका सुती कापडावर आपल्याला हे पळी पापड घालून घ्यायचे आहे। तर सुती कापडावरच आपल्याला याचे पळी पापड घालायचे आहे। गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालायचे आहे, नाहीतर ते खूप घट्ट होतं व आपलं पापड तयार होत नाही। त्यामुळे गरम असतानाच आपल्याला याचे पापड घालायचे आहे। तुम्ही मोठे किंवा लहान कोणत्याही आकारामध्ये याचे पापड घालू शकता। अगदी पातळ घालायचे नाही, थोडे जाडसरच आपल्याला याचे पापड घालायचे आहे। तर अशा प्रकारे मी एक एक करून संपूर्ण पापड घालून घेणार आहे। घालायला अगदी कमी वेळ लागतो। तर अशा प्रकारे संपूर्ण पापड घालून झालेले आहे। एकसारखे असे हे पापड छान असे घालून झालेले आहे। तर आता हे पापड आपल्याला 1 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळत घालायचे आहे। उन्हामध्ये वाळल्यानंतर आपले हे पापड असे दिसतात। आता याला पलटवून यावर आपल्याला पाणी घालायचं आहे व आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे। तर आपल्याला जेवढे पापड काढायचे आहेत तेवढ्याच पापडावर पाणी घालायचं आहे, संपूर्ण पापडावर पाणी घालायचं नाही, नाहीतर ते खूप जास्त नरम येतात व तुटू शकतात काढताना। त्यामुळे आपल्याला यावर जेवढे काढायचे तेवढ्याच पापडांवर पाणी घालायचं आहे।
व अशा प्रकारे आपल्याला याला हे कापडाला ओढून हे पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण हे पापड काढले तर आपले हे पापड अजिबात तुटत नाही व छान असे निघतात। तर अशाच प्रकारे ओढून आपल्याला संपूर्ण पापड काढून घ्यायचे आहे। तर मस्त असा हा पापड आपला निघालेला आहे। दुसरा सुद्धा पापड आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण पापड काढून घेणार आहे। आता संपूर्ण पापड काढून झालेले आहे। आता याला 2 ते 3 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळत घालायचं आहे, त्यामुळे ते छान असे वाळतात व आपण हे पापड वर्षभर साठवून ठेवू शकतो। एक 2 ते 3 दिवसानंतर आपले हे पापड मस्त असे वाळलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे पापड झालेले आहे। दिसायला खूप छान दिसत आहे, परंतु याला 2-3 दिवस छान कळकळीत उन्हात वाळत घालायचं आहे, त्यामुळे हे पापड लवकर खराब होत नाही। हवाबंद डब्यामध्ये याला आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो। तर अशा प्रकारे आपले हे ज्वारीचे पळी पापड वाळून झालेले आहे। आता आपण याला तळून बघूया। तुम्ही हे पापड भाजू शकता किंवा तळू सुद्धा शकता। भाजून किंवा तळून अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही हे पापड खाऊ शकता। तर हे पापड तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान कळकळीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक पापड टाकून तळायचा आहे। मस्त असा हा पापड फुलतो, मस्त कुरकुरीत व खुसखुशीत होतो। तर मस्त असा हा आपला पापड तळून झालेला आहे। त्यानंतर मी एक पापड तुम्हाला भाजून सुद्धा दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गॅसच्या फ्लेमवर हा पापड भाजायचा आहे। अशा प्रकारे मस्त असे हे खुसखुशीत ज्वारीचे पळी पापड तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।